एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आज आहे 1 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी माझा वाढदिवस असतो. हे जे पियाचं मला पकडून पप्पी घेणं, सारखं सारखं पकडणं तुम्ही पुढे पण पाहणार. इतकं चाललं आहे म्हणजे सकाळपासून तिने आता मला पकडून जे आहे विश करण्याचं जे काम आहे ना ते 10व्या वेळा केलं असेल. सकाळी उठल्यापासून तिचं कंटिन्यू अगदी माझ्यासोबत फिरणं चाललं आहे. असंही ती नेहमीच माझ्यासोबत असते, पण तरीसुद्धा आज तिला असं ना तिला असं वाटतं की मम्माचा बर्थडे म्हणजे काय असं. म्हणजे गेल्या वर्षी तिने मला जेवढं स्पेशल फील करून दिलं ना, मी रिअलाईज करते हे की ह्या वर्षी ती जरा जास्त मला स्पेशल फील करून देण्याचा प्रयत्न करते. मध्ये मध्ये म्हणते की मम्मा की तू आज बर्थडे गर्ल आहे. तिच्या डॅडाला सांगते की आज मम्माला फक्त बर्थडे गर्ल म्हणायचं आणि मम्माचं सगळं ऐकायचं. जे पण तिला एखादं काम सांगते एका शब्दात ऐकते ती आणि इतकं छान माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. म्हटलं चला मग व्हिडिओला पण सुरुवात करूयात. बाय द वे, तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत ते मला संतूर मम्मा म्हणतात आणि संतूर मम्मा आज 31 वर्षाची पूर्ण झाली आहे. कारण खूप जण ना म्हणजे जे नवीन जुडतात ना ते लोक विचारतात की काय एज आहे तुझं, तुला एवढी मोठी मुलगी आहे वाटत नाही. सो त्यांच्यासाठी मला सांगायचं होतं. मी गेल्या वर्षी पण मेन्शन केलं होतं माझ्या बड्डेच्या दिवशी की मी 30 वर्षाची झाली असं. आणि चला 31 वर्षाची झाली आहे. माझं चेहऱ्यावरून वय दिसत नसलं ना पण तरी देखील 30 वर्षानंतर जे कुणालाही एखाद्या बाईला माणसाला जे प्रॉब्लेम आपल्या फिजिकल हेल्थसोबत फेस करावे लागतात ना, मी ते गेल्या वर्षीच थोडंसं असं जे आहे ना थोडंसं कंबरदुखी असं सगळेच जण म्हणतात. मी बऱ्याच ज्या बायका आहेत त्यांच्याशी जेव्हा बोलते की 30च्या आधी खूप फिट फील होतं, पण त्याच्यानंतर हळूहळू जे आहे ते आपल्याला आपली बॉडी जी आहे ती असं साईन द्यायला लागते की आपण लवकर दमतो, कंबर थोडं दुखायला लागतं, पाठ जरा जास्त दुखायला लागतं. आणि हे पण मी गेल्या वर्षापासून फेस करते, पण ट्राय करते हेल्दी खाणं माझ्यासाठी पण आणि माझ्या फॅमिलीसोबत पण चांगला टाईम स्पेंड करणं जो आहे त्याच्यात खूप जास्त आनंदी राहणं. सकाळी आता हा ब्रेकफास्ट आमचा करणं चालू आहे. बाकी जे काय होतं मी तुमच्यासोबत ते पुढे शेअर करते. सो आज कोणाचा काय आहे माहिती नाही, माहित असेल तुम्हाला. आज मम्माचा आहे बर्थडे. सो आम्ही बाहेर जाणार, पण माहित नाही कुठे जाणार आहे. माहिती आहे कुठे जाणार आहे, पण टॉप सिक्रेट. हां. आणि ते फिक्स पण नाही आहे की जाणारच आहे असं, पण तयारी चालली आहे आमची, पॅकिंग चालली आहे, सगळं काही चाललं आहे. पण ते ॲट लास्ट मोमेंटला कॅन्सल पण होऊ शकतं, म्हणून सगळं सांगून टाक. म्हणून आम्ही काय अजून लोकेशन सांगत नाही. मे बी जे ह्या व्हिडिओमध्येच आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, थोडंसं एन्जॉय केलं तर तुम्हाला थंबनेलवरून समजून पण जाईल. आणि हो, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला कमेंट्स करून भरपूर विश करणार आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. पिया, मी तुला पकडले त्यासाठी थँक्यू सो मच. चला मग आता मी तयारी करत होती. छान पियाची झाली आहे. तिला ना मी अशी हेअरस्टाईल आधी करायची, इथे ना अशी वेणी घालून करायची. तर मग ते तिला वाटायचं की ओढलं जाते आणि मागच्या 2-3 वेळापासून कंटिन्युअस तशी होती. म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करते, तसंच ट्विस्ट केलंय आणि हे इकडून अशी पोणी घातली. तिला तर मोकळे केस नेहमी आवडतात, पण ते एका पॉईंट नंतर विंचरलेले असतात तेव्हा छान दिसतात, पण नंतर हवा वगैरे सगळं लागली की थोडे फ्रीझी दिसायला लागतात ते, म्हणून मी तिला हे असं घालून दिलं. ती ऐकत नाही, पण आज ती सकाळी उठल्यापासून माझं सगळं ऐकते. म्हणजे मी तिला काही पण नाही तर हे असं पोणी घालण्यासाठी ना तिला एवढ्या रिक्वेस्ट करायला लागतात, पण ती मला क्लिअर सांगते आज मी तुझं ऐकून घेते मम्मा, कारण तुझा बर्थडे आहे, बिकॉज यू आर अ बर्थडे गर्ल. ती यांना पण सांगते मम्माला ना आज फक्त बर्थडे गर्ल म्हणायचं है ना, आणि पिया इज बर्थडे गर्लची गर्ल. चला मग त्याच्या आम्हाला जायच्या आधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. जर आम्ही म्हणजे ती नसतं राहिलं तर आम्ही डायरेक्ट गेलो असतो, इतक्यात निघालो असतो, आम्ही रस्त्याला लागलो असतो. चला मग मी तयारी करते. नॉर्मल असा तो ड्रेस सांगतो पिया, मी जीन्स घालणार होती पण म्हटलं नको, एक आपल्याला काम पण करायचं आहे. तर हा तुम्हाला माहिती, मी पूर्ण तयार झाली की तुम्हाला छोटंसं क्लिप ऍड करेल. मला आवडतो हा, म्हणजे असं पॅटर्न माझ्याकडे मी पहिल्यांदाच घेतलं ना तेव्हापासून मला हे असं पॅटर्न आवडतं. बघितलं तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितले, तर हा घालते. असं म्हटलं चला हे घालते. जीन्स घालण्यापेक्षा पिया नको ना, म्हणून मी हा घालते. तुम्हाला रेडी होऊन मग मी दाखवते. पण माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड पिया आहे बर्थडे साठी, कारण तिने ना बऱ्याच गोष्टी प्लॅन करून ठेवल्या, खूप गोष्टी प्लॅन केल्या तिने की काय काय करायचं तिकडे गेल्यावर, कसं सेलिब्रेट करायचं. आणि खरं सांगते मी तुम्हाला, सकाळी उठून ना मला लक्षात पण नव्हतं की माझा आज बर्थडे असं, कारण जे आम्हाला आज करायचंय ना माझ्या डोक्यामध्ये तेच थॉट चालू होते. म्हणजे रात्री झोपेत पण मी तेच विचार करत होते. सकाळी उठल्यावर मी विसरून पण गेली की आज माझा बर्थडे आहे असं, आणि मी काहीच मोबाईल वगैरे चेक नाही केला. मी डायरेक्ट वॉशरूमला गेली आणि तिकडे येऊन पिया मला म्हणते मम्मा दरवाजा खोल असं, आणि नेहमीप्रमाणे
म्हणजे आपल्याला असं होतं ना काय थांब जरा 2 मिनिटं मी येते बाहेर, आणि ती म्हणते की तरी पण ती एकदम कामली चिडली नाही काय नाही. मी तर तिच्यावर चिडून बोलत होती आणि मग मी तिला उघडून बाहेर आली तर मला म्हणते की मम्मा हॅपी बर्थडे, मला विश केलं छान. आणि मला मग तेव्हा आठवलं, म्हणजे कालपर्यंत होतं लक्षात की उद्या माझा बर्थडे, पण मला तेव्हा असं रिअलाइज झालं की अरे मी उठल्यापासून या 10-15 मिनिटात मला लक्षातच नव्हते की आज माझा वाढदिवस आहे असं. सो इतकं छान सकाळी सकाळी. आणि बाय द वे माझा प्लॅन काय, मी 3 कार्ड्स बनवले आणि 2 नंतर सांगते. नाही ना, हा बरं सांग. 3 कार्ड्स बनवले आणि 2 असे सुपर क्ले माहित नसेल पण ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल. सुपर क्लेचे असे छोटे छोटे 2 चीजे बनवले. तर मी काय करणार आहे, एक कार्ड बर्थडेच्या टाइमला देणार आहे आणि ते 2 कार्ड आणि ते 2 गिफ्ट मम्माला शोधायचे, ते पण 10 मिनिटात. हा ठीक With the आहे, hints. आम्ही डिटेल मध्ये पुढे सांगतो जेव्हा आम्ही हे करू तेव्हा. ठीक आहे, So, चला बाय. आणि मी कॅमेरामॅन सारखी जाईल. ओके गाईज, सो आय एम रेडी. चला आता आमच्यासोबत तुम्हाला आम्ही बऱ्याच ठिकाणी नेणार आहोत आज. बऱ्या मोठ्या मेटा ठिकाणी. बाय द वे मला जेवण बनवायचं टेन्शन नाही, बाहेर करायचं. एक छोटंसं काम होतं आमचं. आम्ही 11 वाजता घरातून निघलो होतो आणि 11-11:30 झाले असतील मे बी, आणि त्या कामाला पण थोडा वेळच लागला. आणि आत्ता ना म्हणजे 1 वाजला आता आम्ही आमचं जेवण पण बाकी आहे. आम्ही अजून वाघोलीमध्येच आहे. जिथून आम्ही निघलो ना तिथून हार्डली 100 मीटर आम्ही फक्त पुढे आलो असेल. एवढी जास्त ट्रॅफिक आहे इथे आणि पियाला लागली आहे भूक. तिच्याने काही रावलं जात नाही आहे. तिला म्हटलं खा बाई, मी एक चॉकलेट खा. पण असं होतं ना, आपण थोडंसं खाऊन घेतलं की मग आपल्याला जेवण जात नाही. बराच वेळ मी तिला कंट्रोल केलं की पिया नको खाऊ, आपण पोहोचण्यात आहे, जवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊया. पण प्रचंड ट्रॉफिक आहे. आता माहित नाही, आम्ही पुढचा प्रवासचा विचार करतोय, म्हणजे तरी पण जेवण करताना अजून फायनल करायचंय की आपल्याला पुढे जायचंय की नाही जायचंय. तर आम्ही प्लॅन करत होतो की आपण लोणावळा जाऊया असं. आम्ही लग्नानंतर गेलो होतो. माझ्या भावाचं ॲडमिशन घ्यायचं होतं सिंहगडला लोणावळ्याचं, तर तिथे तेव्हा गेलो होतो आम्ही. आणि एकच असं काहीतरी डोंगरावर गेलो होतो. यांना पण काही जास्त माहीत नव्हतं तिकडचं. आणि तिकडून लगेच ट्रेन असते, त्याच ट्रेनमध्ये बसून आम्हाला लगेच त्याच दिवशी रिटर्न पण यायचं होतं. तर फिरणं वगैरे काही झालंच नव्हतं. म्हटलं चला आता विकेंड, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे विकेंड आला आहे, सॅटर्डे संडे, त्यामुळे मग एक दिवस आपण स्टे करू शकतो. पिया तर एवढी एक्सायटेड आहे. स्विमिंगचे कॉस्ट्युम पण घेतले की मम्मा आपण असं रिसॉर्ट बुक करूया, असं रिसॉर्ट बुक करूया ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल. आम्ही काहीच बुक वगैरे केलं नाही. तिकडे गेल्यानंतर तिथेच जाऊन विचारू लागेल पहिले की ते स्विमिंग पूल तिला वगैरे इंडोर तिला डाऊट आहे. तिला असं वाटतंय की मम्मा तर काही मला स्विमिंग पूल वगैरे काय रूम वगैरे बुक करणार नाही. तिला म्हटलं आपण तिकडे गेल्यावर डायरेक्ट बुक, कारण आमचं कसं ना असं फिक्स नाही की आपल्याला जायचंच आहे असं. आपण जेवण करून आम्ही घरी पण येऊ शकतो. म्हणून म्हटलं तिकडे पोहोचलो की मग जे आपल्याला जसं रिसॉर्ट मिळेल तसं आपण बघूया, कारण फोकस आपला फिरण्यावर ठेवायचा आहे पिया, स्विमिंग पूलवर नाही. जर पाऊस पडला ना तर स्विमिंग पूलवर तुला जाता पण येणार नाही, काहीच एन्जॉय नाही करता, तुला थंडी वाजेल. समजली का? नाही, मी बारिश मध्ये छम 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 करेल. बरं ठीक आहे, जाऊयात बघूयात. आता बघते क्लोज घालून बारिश मध्ये छम छम. बरं चालतंय. आता जेवण करतो आम्ही, बघूया आता किती वेळ लागतो. आणि फ्लोटचं काही काम राहील, त्याचे छोटे छोटे डबके बनताना त्याच्यामध्ये असं फ्लोट घालून बसेल. अच्छा ठीक आहे. सगळी प्लॅनिंग झाली आमची. सो शॉर्टपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि बघा आम्ही जातो की नाही जातो फायनली लोणावळ्याला, की आम्ही डायरेक्ट घरी येतो. इतकं नशीब गांडो आहे आमचं. इथे हॉटेलमध्ये पण एवढी गर्दी आहे ना, म्हणजे लकीली आम्ही आलो आणि हा एकच टेबल खाली होता, आम्ही फटक्यात बसलो म्हणून. नाहीतर आमच्या मागे पण एक फॅमिली येत होती. आता ते जरा वेटिंगमध्ये उभे. आय डोंट नो माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही, पण खूपच उशीर होऊन जाणार आहे आता मला जेवण करेपर्यंत. पियाचे तर हाल बेहाल आहे भुकेने. हे ना पिया? काढू शकता तुम्ही, करायचे. हॅपी का? अगं गप गेम नाही, इकडे मॅप्रो गार्डन आहे. सो आम्ही 5:20-21 पोहोचलो होतो. म्हटलं चला इकडे जाऊन बघूयात, कारण आम्हाला जाऊन असं डायरेक्ट रूमच करायचं आहे. हे मॅप्रो गार्डनला नाही म्हणत होती. आता गाडी पार्क करता म्हणजे मम्मा आपण काहीतरी शॉपिंग करूया. आणि इकडे चॉकलेट्स हे सगळं हे सगळं. आणि
आणि पियाला हे पण माहिती की मम्मा एकही चॉकलेट पियाला घेऊन देणार नाहीये. काय ग? पण ऍक्च्युली आम्ही लास्ट टाइम घेणार होतो हा. पण पप्पामुळे नाही घेतलं. हा मग ते शुगर असते ना त्याच्यात खूप, नाही म्हणून नाही म्हणतो आम्ही. त्यापेक्षा असं मागे लागायचंच नाही की घेऊन दे ऐकून घ्यायचं. चलो कुठली पाहिजे तुला? फ्लेवर कुठला पाहिजे? त्यातले मँगो चेक काढून द्या. मी पकडते एक काढा. इकडे येऊन तुम्हाला चॉकलेट तुम्ही घेऊ शकतात फ्लेवर्स. खाल्ला हो, खाताय टाक पटापट. त्यांना दिसलं पाहिजे की ते टाकते त्यांना. दे पटापट तोड. त्यांच्यासाठीच लावलंय त्यांनी. छोटा त्यांच्या तोंडात जाईल ना, त्यांच्या घास होईल तेवढंच टाक. बघा तिच्या पडत पण नाही पुढे. तू जाशील त्याच्यामध्ये. तोडून द्या. किती तोडायला. चला, तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त असं लोणावळ्याचं दृश्य बघायला मिळणार आहे. पण आम्ही घरी आलोय. 11 वाजले. कपडे वगैरे चेंज झालेत माझे. अजूनही फ्रेश व्हायचं बाकी माझं. पिया आणि पियाचे पप्पा खाली गेलेत. गाडीमधून बराचसा सामान काढायचा बाकी होता. तर आमचं रिटर्न येण्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. एकतर तुम्हाला माहिती की आम्ही उशिरा निघालो होतो. भरपूर पोचलो आम्ही वेळेवर होतो. 6 वाजेच्या अराउंड आमचं म्हणजे मॅप्रो गार्डन पण 6 वाजेच्या अराउंड आमचं फिरून झालं होतं. कारण तिथे बघण्यासाठी एवढं काही नव्हतं आणि काही घ्यायचं नव्हतं म्हणून पटापट तिथून बाहेर निघालो. 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्युअसली रूम शोधत होतो. कारण आम्ही ऑनलाईन बुक केलेला नव्हता. कारण आमचं जाणंच फिक्स नव्हतं. त्यामुळे रूम बुक करण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणलं तिथे जाऊन बघूयात, कारण टुरिस्ट स्पॉट असला की बऱ्यापैकी रूम्स वगैरे राहतात तिकडे. पण गोष्ट अशी होती की पाऊस पण खूप चालू होता. रूम्स अवेलेबल नव्हते. मी ऑनलाईन सर्च करत होती. पियाचे पप्पा बऱ्याच गल्ल्यांमधून टाकत होते. जिथे कुठे बोर्ड दिसला तिथे आम्ही फोन लावत होतो की रूम अवेलेबल आहेत का. 2-4 रूम पाहिले तर त्यांचं प्राईस 3,500, 4,000, 4,500 असं. आणि त्या रूममध्ये पाणी गळत आहे पावसाचं आणि पाऊस पण खूप होता. आणि म्हणजे तिथे लोक असं म्हणायचे की रूम तो जो 4,500 मी तुम्हाला म्हणले, आता विचार करा 4,500 त्या रूमची अमाऊंट आणि आजूबाजूला पूर्ण पाणी गळतंय रूममध्ये. आणि तरी ते म्हणायचे की आपके बेड पे कुछ नहीं गिरेगा, बस आजूबाजू में थोडा गिरेगा. तर आता अशा ह्याच्यात आपण कसं राहायचं ना. आपण दुसरा शोधू असं करता करता आम्ही 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत कंटिन्युअसली रूम शोधत होतो. पण काही मिळतच नव्हता. शेवटी आम्ही डिसिजन घेतले की चला जाऊ दे. असंही पुणे काही एवढं लांब नाही आहे. आपण घरी जाऊयात मस्त निवांत. येऊयात काहीतरी नंतर छान मोठा प्लॅन करून. पियाला हे समजवणं जरा कठीण झालं होतं कारण तिने खूप प्लॅन केला होता. भरपूर तिने गिफ्ट्स वगैरे बनवले होते. सकाळी सांगत पण होती ती तुम्हाला की असं लपवेल, मम्मा शोधेल, आपण केक घेऊ. आणि तिथे पाऊस एवढा होता की केक घेणं पण जिथे कुठे आम्हाला कानाकोपऱ्यात रूम भेटला असं तिथे केक वगैरे घेणं शक्यच झालं नसतं. आणि ऑलरेडी आम्ही 9 वाजेपर्यंत रूम शोधत होतो. शेवटी पियाला आम्ही कसं तरी समजवलं. मी तिला पुढे घेतलं, मस्त मागे बसली. तिला म्हटलं ये बेटा पुढे. तिला समजवलं की बघ आपण घरी जाऊ, उद्या काहीतरी छान प्लॅन करू. मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझा बर्थडे 1 तारखेला सेलिब्रेट झाला किंवा 2 तारखेला सेलिब्रेट झाला. तुला उद्या जसं पाहिजे तसं आपण घरी जाऊन करू. जरा रडली ती पण शेवटी तिने ऐकून घेतलं. मग आम्ही लवकर थोडंसं खाऊन घेतलं तिकडेच आणि जे आहे म्हटलं आता निघूया इथून. आणि 2 किती म्हणजे ट्रॅफिक वगैरे तर आम्हाला काही लागलीच नाही. आम्ही 11 वाजेपर्यंत एकदम फास्ट पेजोप्पांनी पटापट गाडी चालवली कारण हायवेला काही एवढी गर्दी वगैरे नव्हती. पुण्यामध्ये पण रात्री तुम्ही 10 नंतर शिरले की एवढी जास्त गर्दी राहत नाही. त्यामुळे आम्हाला वाघोलीतली पण ट्रॅफिक लागली नाही. आम्ही 2 तासामध्ये घरी पोहोचून गेलो. आणि असंच होता आमचा फ्लॉप झालेला आजचा प्लॅन. पण ट्रस्ट मी, जरी हा प्लॅन आमचा लोणावळ्याचा फ्लॉप झाला असेल आम्ही दिवसभर आज एकमेकांच्या सोबत होतो. पोहोचेपर्यंत पियाचा मूड इतका फ्रेश होता, इतकी छान गप्पा करत होती. बऱ्याच आमच्या वेगवेगळ्या टॉपिकवर पियाच्या पप्पांनी त्यांच्यासोबत छान गप्पा झाली. म्हणजे एकदम फॅमिली टाईम असं छान असतो ना, तो इतका छान स्पेंड झाला ना. म्हणजे ॲट दी एंड मला असं वाटत होतं की ठीक आहे लोणावळ्यात जाऊन आपण फिरलो नाही पण हा पूर्ण दिवस आपण एकमेकांच्या सोबत किती छान स्पेंड केला. शेवटी आपण कुठेतरी फिरण्यासाठी जेव्हा जातो ॲज अ फॅमिली, घरातला माणूस सुट्टी घेतो, बाई कुठेतरी आपली घरातली कामं साईडला करून आपण प्लॅनिंग करतो की छान सगळे सोबत जाऊया. त्याचा मोटिव्ह काय असतो की आपल्याला एकमेकांसोबत दुसऱ्या जागेवर जाऊन एक छान वेळ घालवायचा असतो. तोच वेळ आम्ही आमच्या गाडीमध्ये घालवला आणि इतका छान म्हणजे असं वाटतंय मला की ठीक आहे ना, नाही झालं तिकडे, नाही बघणं झालं आपलं, पण किती आम्ही गप्पा मारल्या. पियाच्या किती मस्ती ती मागून करत होती गाडीत बसून. किती तिचं म्हणजे असं छान वाटतं असं फॅमिलीसोबत आपण जरा वेगळा वेळ स्पेंड केला तर. सो असं होतं. आता बघूयात नेक्स्ट टाइम कधी काय लोणावळा जातं. पण एकही असं छोटा रिग्रेट नाही की अरे आपण एवढा लांब गेलो आणि बघितलं पण नाही, काही नाही. ॲट दी एंड मला असंच वाटत होतं की जाऊ दे, आपण एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आहे. पियाला थोडंसं वाटतंय पण तिला पण आता ती उद्याची प्लॅनिंग तिची चालली आहे की उद्या आपण मम्माचा बड्डे कसा करायचा, केक आणायचा की पेस्ट्री आणायची. कारण आता सगळं घर आहे, आजूबाजूचा एरिया आपल्याला माहिती आहे, सगळं आपण आपल्या मनाप्रमाणे करून घेऊ शकतो. झाली ती आता शांत. सो चला म्हटलं हेच तुम्हाला सगळं काही सांगते. पण छान गेला आजचा दिवस. त्यातल्या त्यात
सकाळपासून मी सायंकाळी एक स्टोरी शेअर केली होती आणि कम्युनिटी पोस्ट पण शेअर केली होती. त्याच्यावरून मला एवढा कमेंट्स येत आहे बड्डे विशसाठी. मी शक्य तेवढं, कारण रिटर्न येताना माझ्याकडे बराच वेळ होता. पिया पण झोपली होती निवांत. पियाच्या पप्पांनी मस्त म्युझिक वगैरे लावून त्यांची ड्रायव्हिंग चालू होती. गप्पा करता करता मी सगळ्यांना थँक्यूचा रिप्लाय पण देत होती. एवढं छान वाटत होतं. म्हटलं किती जण आपल्याला जे आहेत ते एवढ्या आपल्या बड्डेसाठी विश करताय. म्हणून प्रत्येक वर्षी म्हणजे जी पण सिच्युएशन असते माझ्या लाईफमधली, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, पियाचा बड्डे असो किंवा माझे सबस्क्रायबर वाढलेले असतील, फॉलोअर्स वाढलेले असतील, एखादी गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करते कम्युनिटी पोस्ट थ्रू किंवा कशा थ्रू पण, सगळ्या तुमच्या एवढ्या छान छान मला कॉमेंट्स येतात आणि इतकं छान वाटतं ना. म्हणजे मी नाही सांगू शकत शब्दामध्ये की ती फिलिंग काय असते की आपल्यासाठी इतके लोक वेळात वेळ काढून आपल्याला जे आहे ते विश करतात आपल्यासाठी. म्हणजे असं कोणी पण म्हणतं की बाप्पा ब्लेस यू, असं पण जरी म्हणले ना, गॉड ब्लेस यू, तरी पण आपल्याला असं वाटतं की यार काहीतरी आपण चांगली गोष्ट करतोय म्हणून लोक आपल्यासोबत एवढे छान कनेक्ट झालेले आहेत. आणि मी एवढंच तुमच्याकडून पुन्हा मागत राहणार आहे की असेच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या. माझ्या लाईफमधले सगळे अप्स अँड डाऊन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. मला असं वाटतं की हे शेअर केल्यानंतर तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील काही करायच्या पहिले, किंवा काही फनी थिंग्स असेल, मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते की मला असं वाटतं तुमच्या चेहऱ्यावर छान ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर छान स्माईल येईल. पियाच्या गोड काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याचा मोटिव्ह हाच असतो की तुमचाही, जर तुम्ही माझा 15 मिनिटाचा व्हिडिओ पाहताय तर तो तुमचं कुठे ना कुठे तुमच्या चेहऱ्यावर ॲटलीस्ट स्माईल तरी आणलं पाहिजे. काही शिकण्यासारखं तुम्हाला नाही पण मिळालं तर तुमची ती स्माईल तरी चेहऱ्यावर आली पाहिजे की नाही, आपण इथे 15 मिनटं जर घालवले आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला काहीतरी छान मिळालं, आपलं मन शांत झालं आहे बघून. मी हे ट्राय करते. मग त्या माझ्या रिपीटेड घरातल्या गोष्टी का अशा ना, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते ह्याच उद्देशाने की तुमचा तो वेळ छान गेलेला असावा माझा व्हिडिओ बघताना. आणि ह्या सगळ्यासोबतच आणि ज्यांना कुणाला माझं रिप्लाय देणं बाकी असेल, कारण हा व्हिडिओ तुमच्यासोबत जरा उशिरा पोस्ट होणार आहे, त्यामुळे मला माहिती ज्यांच्या कुणाच्या कमेंट्सला रिप्लाय करणं बाकी असेल तर सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून माझ्या बड्डेसाठी इतके छान विश केलेलं आहे म्हणून. तर चला मग यासोबत मी व्हिडिओ संपवते. बाकी पियाने तो जो आमच्या हॉटेलमध्ये लपवण्याचा वगैरे प्लॅन होता ना, बड्डे केक वगैरे कट वगैरे करण्याचा, तो मी जमलं तर शॉर्ट नाही तर लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करेल. तिने बरेच माझ्यासाठी कार्ड्स बनवलेले आहेत, ते मी तुमच्यासोबत, ते जर मला शूट करता आलं ती घरात कसा काय प्लॅन करते ते शेअर करेल. नाहीतर मग तुमच्यासोबत सगळे कार्ड मी जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तिने काय काय बनवलं आहे. कारण आम्ही क्राफ्ट करण्यामध्ये एक नंबर आहोत आणि एवढ्या लहान वयात ती छान छान पण करते. आणि मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलींना पण हे सगळे दाखवतात, सो त्यांनाही ते करण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं. सो मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओ शेअर करते. बाकी मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.